नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा ही तिथी वर्षातील सर्वात महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. ही वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, कारण याच दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला. याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांना महापरिनिर्वाण झाले होते. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान तथागत गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. त्यासाठी स्वतःचे घरदार सोडले. ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्ग त्यांनी अनुभवला. मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग त्यांना सापडला. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केल्या जाते. आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असा असामान्य व्यक्तिमत्व व गुणवत्ता असलेला, पण मानव देह धारण करणाराच मानला जात होता. बोधिवृक्षाखाली त्यांना संबोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्य आहेत व जगाचे रहाड गाडगे कसे चालते या संबंधीचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांना प्रथम 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला होता. ज्ञानप्राप्ती झाले म्हणजे नेमकं काय झालं, तर ह्याच 4 आर्य सत्यांचा त्यांना साक्षात्कार झाला होता. कोणते ते 4 आर्य सत्य? पहिलं, जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण, तंटे, झगडे, हाणामारी, मृत्यू, आजार हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेलं आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. हा सारा संसार दुःखाने भरलेला आहे हे त्यांनी जाणलं होतं. दुसरं आर्य सत्य, हे दुःख कशामुळे उत्पन्न होते या संबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णामुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल 2 व्यक्तीच्या मनात तृष्णा निर्माण झाली की ती वस्तू स्वतःसाठी मिळवण्यासाठी भांडण, तंटे, झगडा, हाणामारी ही आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे हे दुसरं आर्य सत्य त्यांना उमगलं. त्यानंतर तिसरं आर्य सत्य, ज्या ज्या गोष्टीला एखादं कारण आहे ती गोष्ट कारण नाहीसं केलं म्हणजे नष्ट होते, हे अबाधित तत्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो हे तिसरं आर्य सत्य त्यांना समजले. आणि त्यानंतर चौथं, निरोध जर होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग पण असलाच पाहिजे. आणि हे चौथं आर्य सत्य त्यांना कळून आलं. आणि हा मार्ग कसा असावा, म्हणजे कसं मिळतं, तर ते म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा. प्रज्ञा म्हणजे सत्य ज्ञान. सत्य ज्ञान म्हणजे असं की जे तुम्ही अनुभवा, तुम्ही घ्या, आपल्या जीवनामध्ये ते उतरवा, त्याची अनुभूती घ्या, आपलं जीवन बदलवा आणि असंच दुसऱ्यांसाठी उभे राहा. दुसऱ्यांचं पण आयुष्य बदलण्यात त्यांना मदत करा. म्हणजे प्रज्ञा, सत्य ज्ञान.
शील म्हणजे तुमची वागणूक, इंटिग्रिटी, आणि करुणा म्हणजे कंपॅशन, दयेच्या मायेच्या पलीकडे करुणा. लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही लोकांशी वागा. कारण आपल्या सर्वांमध्ये एकच चैतन्य वास करतं, एकच शक्ती अभिव्यक्त होत असते. बाह्यतः आपण एकमेकांना कितीही वेगळे भासत असलो तरीही आपला आंतरिक अनुभव हा एकच असतो. ही अनुभूती आल्यानंतर प्रेमाचा दुर्गंध हा सुगंधात बदलतो. प्रेम प्रार्थना बनते. प्रेमाचा करिश्मा पोकळ न राहता अमृत बनतं. प्रेमगीत मनोरंजनाची साधनं न राहता भजनं बनतात. प्रेमातलं बळ सेवा बनते. प्रेमाची आठवण अहंकारातच समर्थन करण्याऐवजी निराकाराकडे नेणारे ठरतात. हृदयात प्रेमाची अनुभूती गवसते. प्रेमाची साध तेज प्रेम बनतं आणि येथेच लाभते मनुष्याला पूर्णत्व म्हणजेच मोक्ष. चला तर आज आपण अनुभव घेऊया या पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाचा. हा चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो आणि आपल्याला तो परावर्तित करतो. सूर्याकडून तो तेज प्रकाश तेज प्रकाश घेतो आणि आपल्याला मात्र तो शांत, शीतल, समृद्ध असे सुंदर चांदणीचा प्रज्वलित प्रकाश अंधारात देतो, रात्री देतो. शांतपणे डोळे बंद करून डिस्टर्ब होणार नाही अशा जागी बसा. खाली जमिनीवर दरी टाकून किंवा खुर्चीवर बसले तरी चालेल. चंद्राच्या प्रकाशात बसले तर अतिउत्तम, नाही तर रूममध्ये पण बसले तरीही चालेल. आज आकाशात पूर्ण चंद्र उगवलेला आहे. चंद्र तुमच्या समोर असो, तुमच्या मागे असो, तुमच्या डायरेक्ट तुमच्या शरीरावर त्याचा प्रकाश पडो, किंवा घरात किंवा रूममध्ये बसून इनडायरेक्टली तुम्ही फील करो, जसंही असेल तसं. एक्सेप्ट. एक लंबा गहरा श्वास घ्या आणि हलकेच श्वास सोडा. श्वास सोडताना तुमचं शरीर अगदी हलकं होत आहे. आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होत आहे. चंद्राच्या प्रकाशाने तुम्हाला चारही बाजूने आच्छादित केलेला आहे. तुमचा श्वास येतो, जातो. हलकासा श्वास, त्याकडेही लक्ष द्या. आणि प्रकाशाच्या त्या शीतल स्पर्शाने जो तुमच्या चारही बाजूने आच्छादित आहे, त्या प्रकाशात तुम्ही न्हाऊन निघालेले आहात.
शांत, शीतल, सुंदर आणि स्वच्छ तो प्रकाश. एक गहरा श्वास आत घ्या आणि हळूच श्वास सोडा. तुमच्या शरीराचं पूर्ण वजन जमिनीवर हलकं पडून आहे. शरीर ढिलं सोडून द्या. तुमचं वजन ही जमीन सहज सांभाळते आहे. तुम्हाला त्याचा अहसासही होत नाही आहे. आणि वरून सौम्य असा हा चंद्राचा प्रकाश, शीतल, सुखकारक, स्वच्छ असा महसूस करा. चारही दिशेने चंद्राचा प्रकाश आणि तुम्ही. चंद्राच्या प्रकाशात तुम्ही नाहून निघालेले आहात. बघा, महसूस करा, सूर्याचा इतका प्रखर तेज प्रकाश चंद्रावर पडतो, परंतु तो आपल्यापर्यंत पोहोचवताना अगदी अंधारात रात्री शांत आणि शीतल असा सुंदर प्रकाश परावर्तित करतो. काय शिकवतो आपल्याला चंद्र? बाहेर कितीही प्रखरता असो, पण ती प्रखरता आपल्यात जेव्हा पडते आणि आपल्यातून जेव्हा बाहेर पाडायचं असेल, दुसऱ्यांना द्यायचं असेल, तर तेच शांत, शीतलता, सुंदरता, आणि तेही अंधारात, रात्रीत, एक मार्गदीपक म्हणून. अरबो खरबो पेशींनी बनलेलं आपलं हे शरीर ह्या चंद्राच्या प्रकाशाने, त्याच्या रोशनीने भरून निघालेलं आहे. आपल्या सहस्त्रार चक्रातून शरीराच्या आतमध्ये सुद्धा ह्या पेशींमध्ये चंद्राचा प्रकाश एक रूप होतो आहे. पेशी शांत होतात आहेत. बाहेरील परिस्थिती कशीही असो, पण जेव्हा रात्र होते ना, अंधार होतो ना, तेव्हा तो शांत शीतल प्रकाशच बाहेर पडतो. असा हा चंद्र, वैशाख पौर्णिमेचा चंद्र आपणच आहात. आपणच आहात तो चंद्र. महसूस करा, ही प्रकृती आपल्याला काय शिकवते आहे.
सूर्य तर आहे, सूर्याची आग तर आहे, त्याला जाणून घ्यायचं आणि त्याला आपल्यामध्ये आणून परावर्तित करून शांत आणि शीतल बनवायचं. हेच चार आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. प्रत्येक श्वासागणित तो चंद्राचा प्रकाश आल्हादकारक, शांत, सौम्य तुमच्या एकेका पेशींमध्ये इंटिग्रेट होतो आहे, एकरूप होतो आहे. शांतता प्रस्थापित करतो आहे. महसूस करा. तुमच्या सहस्रार चक्रातून पूर्ण एकेका चक्रांमध्ये 7ही चक्रांमध्ये तो चंद्राचा प्रकाश अशा पद्धतीने इंटिग्रेट झालेला आहे की तुमच्यात आता काही राहिलंच नाहीये. फक्त प्रकाश, फक्त प्रकाश. शरीर असं नाहीच आहे. आतही चंद्राचा प्रकाश, बाहेरही चंद्राचा प्रकाश, सर्वकडे चंद्राचा प्रकाश. ती शीतलता, सौम्यता, शांतता एकरूप झालेलं आहे. व्यक्तिमत्व त्या चंद्रासोबत तुमचं व्यक्तिमत्व एकरूप झालेलं आहे. महसूस करा. हर एक गोष्टीमधून ही प्रकृती, हा निसर्ग आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. फक्त गरज आहे आपल्याला बघण्याचा. प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो आणि त्या आनंदाच्या शोधात तो बाह्य गोष्टीमुळे मिळणाऱ्या आनंदालाच खरा आनंद समजून जगत असतो. पण त्यामुळे त्याला स्थायी आनंदाची प्राप्ती होत नाही. आणि हेच आहे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण. त्याचं अज्ञान, मान्यता, वाईट वृत्ती. हा सर्व जर नष्ट करायचे असतील ना, तर त्या चंद्राच्या प्रकाशात एकरूप व्हावे. खुल्या मनाने कसे जगावे आणि कसा आनंद प्राप्त करावा, हा संदेश त्या चंद्राच्या प्रकाशातून स्वीकार करावा. स्वीकाराच्या जादूमुळे सुखाचा खजिना प्राप्त होतो आणि अस्वीकाराच्या श्रापाने जीवनभर तक्रारी राहतात. स्वीकार करा. जो जसा आहे तसा स्वीकार करा. तुम्ही काय आहात ते सांगा फक्त. तुम्ही चंद्र आहात. तुम्हीच चंद्राचा प्रकाश आहात. जो तुम्ही आत आहात तोच बाहेर आहे. दिवसाच्या प्रकाशात जर सूर्य झालेत, पण रात्रीच्या प्रकाशात चंद्र मात्र जरूर होता आलं पाहिजे.
प्रत्येक क्षण आपल्याच हातात आहे. आपल्याच हातात आहेत प्रत्येक क्षण. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसंच तुम्ही लोकांशी वागा. कारण आपल्या सर्वांमध्ये तो एकच चैतन्य वास करतो आहे. ती एकच शक्ती अभिव्यक्त होते आहे. आता आपण सर्व एकसारखे आहोत. त्या चंद्राच्या प्रकाशात नाहतो आहोत. बाह्यतः आपण एकमेकांपासून कितीही वेगळे असलो ना, तरीही आपली आंतरिक अनुभव आपला हा एकच असतो. ही अनुभूती एकच असते प्रत्येकांसाठी. आणि हीच गोष्ट स्वीकार करा. आणि जेव्हा आपण ही गोष्ट स्वीकार केलं ना, तेथेच मनुष्याच्या शोधयात्रेला पूर्णत्व प्राप्त होते. प्रेमाची साध तेज प्रेम बनतं. हेच बुद्धाला समजलं आणि हेच बुद्ध आपल्याला सांगतोय. हेच ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी करा. इतरांनाही आदर्श वाटेल, प्रेरणा वाटेल असं जीवन जगा. अज्ञानामध्ये माणूस देवाकडे यश, पुत्र, सिद्धी, पैसा, नातेसंबंध इत्यादींची मागणी करत राहतो. पण या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे मुक्तीचे वरदान. आणि हे वरदान माणसाला सगळ्या भयांपासून, चिंतांपासून, क्रोधापासून, तसेच जीवनातल्या सगळ्या समस्येपासून मुक्त करते. मुक्त करते. मुक्त व्हा. इतरांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना ही सर्वोच्च शक्ती आहे.
आणि त्याचा तिचा प्रभाव आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, तसेच आपल्या बुद्धीवर पण खूप प्रभावीरित्या पडत असतो. प्रार्थना म्हणजे शीतल जल आहे. प्रार्थना म्हणजे माणसाची शांती ग्रहण करण्याची एक क्षमता आहे. समाधान त्याच्या शरीरामध्ये सामावलं जातं, जीवनाला व्यापून टाकते. आयुष्य एक अनमोल वरदान ठरते. आणि कळत नकळत तुमच्या केलेल्या प्रार्थनेचं हे फळ तुम्हाला तर मिळतंच मिळतं, इतरांना पण मिळतं. इतरांसाठी प्रार्थना करा, सर्वोच्च आयुष्य जगा, एक अद्भुत शक्ती मिळवा, त्या चंद्रासारखं प्रकाशित व्हा. आयुष्य शीतल, शांत आणि सुंदर बनवा. आता वेळ आहे ह्यातून बाहेर येण्याची. आजूबाजूच्या वातावरणाला अवेअर व्हा. स्वतःच्या शरीराबद्दल, वस्त्रांबद्दल जागृत व्हा. त्यांचा स्पर्श अनुभवा. हातापायाची बोटं हळूच हलवा आणि आपल्या दोन्ही हात एकमेकांवर घासून अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवून आपले डोळे उघडा. थँक्यू व्हेरी मच. मनाच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त होऊ शकतात, त्याचप्रमाणे सत्यही प्राप्त होऊ शकते. मनाचे ज्ञान झाल्यावर पैसाही मिळतो आणि प्रज्ञाही मिळते. आपल्या मनाच्या शक्तीने, भक्तीने, युक्तीने आणि सेवेने आपणास काय निर्माण करायचे आहे. आपल्याला सर्वोच्च उच्चतम लक्ष्य प्राप्त करायचे आहे आणि ते आपल्या सर्वांना प्राप्त हो, हीच माझी मनोइच्छा, मनोकामना, शुभाशीर्वाद, शुभकामना. खूप खूप धन्यवाद.